स्वागत आहे तुमचं मॅथ्स ट्रिक मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. हा व्हिडिओ तलाठी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा आहे. यामध्ये आपण 1 ते 25 मॅथ्स रिझनिंग क्वेश्चन्स टिप्स अँड ट्रिक्स पाहणार आहोत. आणि हे तर तुम्ही वाचलं असेल, तलाठीचा सेकंड शिफ्ट 17 ऑगस्ट 2023 ला झालेला दुसरी शिफ्ट म्हणजे दुपारची शिफ्ट होती. सुरुवातीला आपण रिझनिंगचे क्वेश्चन पाहणार आहोत. सुरुवात करूया सिलॉजिझम या क्वेश्चन पासून. काही मांजरी कुत्रे आहेत. याचा डायग्राम अशी बनते. काही मांजरी कुत्रे आहेत. एकही कुत्रा गाय नाही. निष्कर्ष पाहू. एकही गाय ही मांजर नाही असं काही दिसत नाही आहे, म्हणून हा निष्कर्ष एक चुकला. एकही कुत्रा ही मांजर नाही असं दिसत नाही आहे, म्हणून हे पण चूक. निष्कर्ष 1 आणि निष्कर्ष 2 यापैकी एकही सत्य नाही. आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न. यासाठी असे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी अशा पद्धतीने अल्फाबेट लिहावे लागतात. F नंतर H, H नंतर J, J नंतर L, L नंतर काय येणार? F नंतर H, H नंतर J, J नंतर L, L नंतर N येणार, कारण एकचा गॅप ठेवला त्यांनी, तर सुरुवातीचा आकडा N येणार. नंतर U नंतर S, S नंतर Q, Q नंतर O, U नंतर S, S नंतर Q, Q नंतर O, O नंतर M येणार. एकचा फरक ठेवता येते. नंतर 6, 12, 20, 30. 6 आणि 12 मध्ये 6चा फरक दिसत आहे. 12 आणि 20 मध्ये 8चा फरक दिसत आहे. 20 आणि 30 मध्ये 10चा फरक दिसत आहे. नंतर 30 नंतर असं काय येणार की ज्यामध्ये फरक 6, 8, 12, 10 आणि 12 2चा फरक. तर 30 आणि 42 मध्ये 12चा फरक येतो. आपला आन्सर येणार M 42, जे ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिसत आहे. आपलं उत्तर बरोबर आलं आहे. पुढचा प्रश्न पाहू सिलॉजिझमचा. सर्व ग्रह चंद्र आहेत. सर्व चंद्र तारे आहेत. निष्कर्ष पाहू. सर्व चंद्र ग्रह आहेत. आहेत का? नाही. दिसत नाही आहे म्हणून चूक. एकही तारा ग्रह नाही असं दिसत आहे का? नाही, कारण की काही ताऱ्यांमध्ये ग्रहाचा पार्ट दिसत आहे, म्हणून हे चूक. ऑप्शन क्रमांक 2 निष्कर्ष 1 आणि निष्कर्ष 2 यापैकी एकही तर्कसंगत नाही. आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहू. यामध्ये अशा प्रकारे त्यांनी लॉजिक शोधायचं होतं आपल्याला. हे लॉजिक होतं त्यामध्ये. 1, 2, 3, 4 मी त्याला आकडे दिले आणि आकड्यानुसार त्यांची अरेंजमेंट केली, तर ते 2, 3, 4, 1 असं होते. आणि या टर्म पासून ही टर्म या क्रॉस पद्धतीने पुढे गेलेली आहे. आता हे सेम टू सेम कुठे लागू होते यामध्ये पाहायचं आहे. तर आपण डायरेक्ट उत्तर जे आयोगाने दिलेलं आहे ते चेक करून पाहू. आपलं हे लॉजिक आणि हे लॉजिक सेम टू सेम होत आहे, म्हणून उत्तर क्रमांक 3 बरोबर आलेलं आहे आपलं. यामध्ये काय म्हटलंय, असे किती अक्षरे आहेत ज्यापैकी प्रत्येकाच्या ताबडतोब आधी एक अक्षर आणि ताबडतोब नंतर दुसरे चिन्ह. आपल्याला ही अरेंजमेंट यामध्ये पाहायची आहे. तर आपण चिन्हापासून सुरुवात करू. इथे चिन्ह आहे, इथे चिन्ह आहे, इथे चिन्ह आहे, इथे चिन्ह आहे आणि इथे चिन्ह आहे. तर चिन्हाच्या आधी 2 अक्षर, चिन्ह याच्या आधी 2 अक्षर आहे. हे चिन्ह याच्या आधी अक्षर, त्याच्या आधी अक्षर आहे. आणि हे चिन्हाच्या आधी चिन्ह आहे, पण ह्या चिन्हाच्या आधी 2 अक्षर आहे. म्हणून आपली जोडी झाली 1, 2, 3. 3 उत्तर आपलं बरोबर आलं आहे.
पुढचा प्रश्न पाहू. ऑड मॅन आउट शोधायचा आहे. वाहनमध्ये ब्रेक असते, फूलमध्ये परागकोश असते, बॅटरीमध्ये ॲनोड असते, पण मूळमध्ये झाड नसते. झाडमध्ये मूळ असते. म्हणून आपला ऑप्शन क्रमांक 2 इथे बरोबर येणार. पुढचा प्रश्न पाहू. हा प्रश्न आपला बोडोमॉस या रूलने बरोबर येणार. तर आधी आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करू. तर ब्रॅकेट आहे इथे 6 गुणिले 4 24. बाकी जसंच्या तसं सेम टू सेम खाली लिहून घेऊ. नंतर आपण भागाकार हा सॉल्व्ह करू म्हणजे डिवाइड. 24 एके 24, 24 दुनी 48. नंतर 10 बेरीज 8 प्लस 6 वजा 2. नंतर 10 प्लस 8 18. 18 आणि 6 24. 24 वजा 2 इक्वल टू 22. जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. चला तर पाहू आपण पुढचा प्रश्न. यामध्ये आपल्याला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार हे पाहायचं होतं. तर यामध्ये असं काही संबंध बनतो ज्याच्यामुळे आपण हे आकडा काढू शकतो. तर तो आकडा काढण्यासाठी आपण आधी 840 आणि 168 यामधला फरक काढू. तो आहे 672. इथं काढला मी. आणि नंतर 672 ला 42 ने जेव्हा भागतो आपण, तर ॲन्सर येते 672 ला 42 ने भागल्यानंतर ॲन्सर येते 16. तसंच आपण जर 42 आणि 147 मधला जर फरक काढला तो येतो 105. 105 ने असं आपण 105 ला असं कशाने भागलं तर उत्तर 15 किंवा 14 म्हणजे 16च्या आधी किंवा नंतर. तर 15 येतो. तर तो येते 7 ने. तर 7 हे आपलं उत्तर आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं येते. चला तर पाहू आपण पुढचा प्रश्न. यामध्ये ई, डी, सी, बी नंतर काय येणार? तसंच व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय नंतर काय येणार? आणि 29, 36, 50, 71 नंतर काय येणार? असं काढायचं होतं. तर ही बी, सी, डी, ई ए, बी, सी, डीच्या उलट आहे. सेम टू सेम व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय, झेड येते. म्हणजे आपलं उत्तर ए, झेड येणार आहे. ते आलेलं आहे. पण हे 99 कसे आलेत हे बघू आपण आता. 29 आणि 36 मध्ये हे 1 आणि ते 6, 7 चा फरक येते. 36 आणि 50 मध्ये हे 4 आणि ते 10, 14 चा फरक येते. 50 आणि 71 मध्ये हे 20 आणि हे 1, 21 चा फरक येते. हे 7, 14, 21, 28. असं काय येणार ज्याचा 71 आणि यामध्ये 28 चा फरक येणार? ते आहे 99. चला तर बघू पुढचा प्रश्न. ऑड मॅन आउट. फर्निचरमध्ये खुर्ची येते, धातूमध्ये तांबे येते, शस्त्रमध्ये तलवार येते, पण हंगाममध्ये भूकंप हा येत नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 बरोबर येते आपला. चला तर पाहू पुढचा प्रश्न. यामध्ये आपल्याला वेगळा गट कोणचा आहे तो शोधायचा आहे. तर यामध्ये फरक पाहू. एस, डब्ल्यू, बी. कितीचा फरक आहे? 3, 4. 3, 4. डी, एच, एम 3 आणि 4. 3, 4 चा फरक. झेड, डी, आय 3 आणि 4 चा फरक. पी, व्ही, डब्ल्यू कितीचा फरक आहे? 4, 1 चाच फरक आहे. इथं 1 चा फरक, इथं 5 चा फरक. हे ऑप्शन आपलं याला मॅच नाही होत आहे म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर येणार. चला तर पाहू पुढचा प्रश्न. एक्स या प्रश्न ठिकाणी काय येणार? क्वेश्चन मार्क ठिकाणी काय येणार ते पाहायचं आहे. तर हे 2 ची संख्या होती. यामध्ये 2 क्वेश्चन मार्क पाहिजे होते, पण त्यांनी एकच क्वेश्चन मार्क दिला. तर ते असं येत होतं.
86 आणि 100 मध्ये 14चा फरक आहे. 100 आणि 114 मध्ये 14चा फरक आहे. तसंच 114 आणि 128 मध्ये 14चा फरक राहणार. ऑप्शन क्रमांक 4. चला तर पाहू पुढचा प्रश्न. ए म्हणजे बेरीज, बी म्हणजे वजाबाकी, सी म्हणजे भागाकार आणि डी म्हणजे गुणाकार. बोर्ड बॉक्सनुसार आपण आधी भागाकार सॉल्व्ह करू. 45 गुणिले 2 वजा 50 प्लस 10. 45 गुणिले 2 90 वजा 50 प्लस 10. 10 प्लस 90 100. 100 वजा 50 50. प्रश्न ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर आलेला आहे. सेकंड शिफ्ट मधले सर्व बुद्धिमत्ताचे प्रश्न संपलेले आहे. आता आपण गणिताचे प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न काय म्हणतो, एक माणूस स्थिर पाण्यात 6 किलोमीटर पर हवर वेगाने जातो आणि नंतर समान अंतर पार करण्यासाठी प्रवाहाच्या दिशेने लागणाऱ्या वेळेपेक्षा त्यांना 3 तास जास्त लागते. तर प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर पर हवर असेल तर अंतर शोधा. तर स्थिर पाण्यातील वेग किती आपला 6 किलोमीटर, जो यू ने डिनोट होत असते. 6 किलोमीटर पर हवर. प्रवाहाचा वेग आहे 2 किलोमीटर पर हवर. हे व्ही ने डिनोट होत असते. नंतर जाण्यास वेग यू प्लस व्ही बेरीज करायची 6 2 8. अपस्ट्रीम म्हणजे येण्यासाठी लागणारा वेळ हा वजाबाकी होत असतो यू मायनस व्ही इक्वल टू 6 वजा 2 4 किलोमीटर पर हवर. आपल्याला काय शोधायचं आहे, अंतर. अंतर शोधण्यासाठी फॉर्म्युला आहे डी इक्वल टू टी व्ही. आता आपले 2 इक्वेशन बनल आणि त्यामध्ये 3चा फरक आहे. तर डी बाय जाण्यास लागणारा वेळ 8, यांच्यात 3चा फरक आहे डी बाय येण्यास लागणारा वेळ 4 इक्वल टू 3 तासाचा फरक. याला सॉल्व करताना हा 4 गुणिला डी होतो, हा 8 गुणिला डी होतो आणि यांचा खालच्यांचा गुणाकार होतो. तर हे होणार 4d वजा 8d 8 चोक 32. हे 32 इथे भागाकारमध्ये तिकडे गुणाकारमध्ये जाणार. 4d 8d मधून 4d वजा केले तर येते 4d इक्वल टू 32 त्रिक 96 येते आणि 4 ने 96 ला डिवाइड केले तर d इक्वल टू 24 येते, जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. तर प्रश्न काय म्हणतो की ए, बी आणि सी हे स्वतंत्रपणे एक काम अनुक्रमे 9, 12 आणि 18 दिवसात करू शकतात. सगळ्यांनी मिळून काम करायला सुरुवात केली, पण ए हा 3 दिवसांनी निघून गेला. नंतर उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल हा प्रश्न आहे. तर आपल्याला यांचा एलसीएम काढावा लागतो. एलसीएम काढताना मोठ्या संख्येच्या पटीत आणि अशी संख्या घ्यावी लागते जी तिन्ही संख्येने भाग जाणार. तर 18 दुनी 36 आणि 12 त्रिक 36 आणि 9 चोक 36. हे 36 झालेलं आहे टोटल वर्क, जे त्यांना तिघं मिळून करायचं आहे. आणि हे 4 3 हे सिंगल पर्सन 1 पर्सनची व्हॅल्यू आहे 4, जो एका दिवसात तो 4 काम करतो, हा ए. आणि त्याला करायचं आहे 36 काम. तिघं मिळून काम करतो 4 5 7 8 9 9. हे आहे टोटल वर्क डन बाय एबीसी इन सिंगल डे. आणि तिघांची बेरीज केली तर हे 1 दिवसात काम करतात तिघं मिळून. प्रश्नात म्हटलेलं आहे की तिघं मिळून ते काम करतात 3 दिवस. नंतर ए हा सोडून जातो. बी आणि सी हे किती दिवस काम करतात हे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे.
तर ABC 9 होते गुणिले 3 27. त्यांनी 3 दिवस 27 काम केलेलं आहे. टोटल 36 काम केलेलं आहे. तर 36 वजा 27 9 येते आणि 9 काम ह्या दोघांना करायचं आहे. तर हे दोघं मिळून काम करतात 5. पहिला दिवस. एक दिवस ते 5 काम करतात. नंतर त्यांना टोटल काम 9 काम करायचं आहे. तर दुसऱ्या दिवस ते 5 काम करू शकत नाही कारण की 10 होऊन जाणार. तर 5 पैकी 4 काम करणार. जेणेकरून ते 9 कंप्लीट होणार. आणि आता 2 दिवसाचं त्यांचं काम झालेलं आहे. 5 आणि 4 9, 9/5 जे आपला ॲन्सर बरोबर आलेला आहे. प्रश्न काय म्हणतो, की एक वस्तूची खरेदी किंमत तिच्या विक्रीच्या 96% आहे. तर एकूण तोटा किंवा नफा काय होतो ते माहीत करायचं आहे. आपण विक्री किंमत 100 मानलेली आहे आणि विक्री किमतीच्या 96% खरेदी किंमत आहे. विक्री किमतीच्या 96% खरेदी किंमत आहे. आपण विक्री किंमत 100 मानलेली आहे. त्याची 96% ₹96 होते. आता नफा किंवा तोटा काढण्यासाठी विक्री किंमत आपली 100 आहे. खरेदी किंमत आपली 96 आहे. तर आपल्याला ₹4 चा फायदा झालेला आहे. आता नफ्याची टक्केवारी काढण्यासाठी आपल्याला 96 वर ₹4 चा फायदा झालेला आहे गुणिले 100% काढण्यासाठी. इथे 4 एक 4, 4 दोन्ही 8, 4 चोक 16. इथे 2 चा भागाकार केला आपण. इथे 4 चा भाग ने देऊ. 4 सख 24, 4 दोन्ही 8, 2 उरले, 4 पंच 20, 25/6. आता 25/6 ला आपण 6 चोक 24, 6 चोक 24 उरते 1 नफा झालेला आहे. जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. एक वस्तू 5,700 किमतीला खरेदी केली. त्यावर दुरुस्ती वाहतूक खर्च 1,300 आहे. तर एकूण 20% नफा त्यांना मिळवायचा आहे. तर ती वस्तू कितीला विकली पाहिजे? तर ते 5,700 ची वस्तू आहे. त्यात ₹1,300 चा खर्च केलेला आहे त्यांनी. तर याची व्हॅल्यू येते 7,000. ओके. तर 7,000 ची वस्तू आहे त्यांना 20% त्यांना फायदा मिळवायचा आहे. तर विक्री किंमत इथे बेरीज यासाठी घेतली आहे कारण की आपल्याला फायदा मिळवायचा आहे. तर 7,000 गुणाकार होते 1 प्लस 2 घरं मागे जाते 20 तर ते 0.20 यांची बेरीज होते 1.20 गुणाकार 7,000. तर बघा या दोघांचा गुणाकार येतो 8,400. 2 घरांचा पॉईंट येते. सरासरीचा प्रश्न आहे. सरासरीचा फॉर्म्युला आहे सरासरी इक्वल टू संख्या अपॉन बेरीज. एका वर्गात 16 विद्यार्थ्यांची सरासरी 50.25 kg आहे. बेरीज 8 मुलांची सरासरी 45.15 आहे आणि वर्गातील सर्व मुलांची सरासरी शोधा. खाली येते मुलांची संख्या 16 + 8. 16 + 8 होती 24 आणि या दोघांचा गुणाकार या दोघांचा गुणाकार. या दोघांचा गुणाकार येतो 804 आणि या दोघांचा गुणाकार येतो 361.20. या दोघांची बेरीज येते 1165.20 अपॉन 24 आणि या दोघांचा भागाकार येतो 48.55 जे आपलं उत्तर तिसरं बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे 2 वर्षासाठी वार्षिक 8% दराने एक रकमेच्या सरळ व्याज 2,000 येतो. तर वार्षिक गणनेनुसार त्याच कालावधीत सरळ समान दराने समान रकमेवरील चक्रवाढ व्याज
शोधा. म्हणजे आपल्याला सरळ व्याज काढायचं पहिले, नंतर चक्रवाढ व्याज काढायचा आहे. आधी सरळ व्याज काढू. सिंपल इंटरेस्ट इक्वल टू PNR अपॉन 100. PNR. तर आपला P काढायचा आहे आपल्याला. N दिलेला आहे नंबर्स ऑफ इयर्स. नंबर्स ऑफ इयर आहे 2 वर्ष. N नंबर्स ऑफ इयर 2 वर्ष. आणि R आहे रेट ऑफ इंटरेस्ट 8%. सिंपल इंटरेस्ट 2000 दिलेला आहे. P इथंच ठेवू. बाकी सगळं तिकडे गुणाकारमध्ये घेऊन जाऊ. 2000 गुणिला 100 अपॉन 2 × 8. 2 2 गेला 1000. 1000 वर 2 शून्य अपॉन 8 इक्वल टू P. 8 ने याला डिवाइड केल्यानंतर उत्तर येते 125 2 शून्य इक्वल टू P आपल्याला आलेला आहे. आता आपण कंपाऊंड इंटरेस्ट करू. कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे P गुणाकार 1 + R अपॉन 100 अपॉन N नंबर्स ऑफ इयर -1 इक्वल टू P आपल्याला आला आहे 12,500 प्लस R आहे आपला रेट ऑफ इंटरेस्ट 8% अपॉन 100. किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी. 100 ने 8 ला जेव्हा आपण भाग देतो तेव्हा 2 घरं मागे सरकतो 8. तो 1 + 2 घरे 8 0.08 होते. डिवाइड पॉवर 2. नंतर यांची बेरीज होते 1 + यांची बेरीज होते 1.08 पॉवरमध्ये 2 म्हणजे 1.08 इंटू 1.08 इंटू 12,500 इथे 1250 इंटू या दोघांचा 1.08 इंटू 1.08 यांचा गुणाकार येतो 1.166 वजा 1. यांचा वजाबाकी केल्यावर 0.166 येते इंटू 1250. या दोघांचा गुणाकार येतो 2080, जे आपलं उत्तर आलेलं आहे. प्रश्न काय म्हणतो की ए हा सकाळी 7:30 वाजता 8 km/h सायकलने प्रवास करतो. म्हणजे 7:30 ते 8:30 1 तास 8 किलोमीटर प्रवास केला. नंतर 8:30 ते 9:30 8 किलोमीटर प्रवास करणार तो. तसंच 9:30 ते 10:30 8 किलोमीटर प्रवास करणार. आता बी हा 30 मिनिटांनंतर म्हणजे इथून 30 मिनिटांनंतर 7:30 म्हणजे 8 वाजता बी निघणार आणि त्याच ठिकाणून निघाला पण 10 किलोमीटर स्पीडने निघाला. तो 10 km/h ने म्हणजे एका तासाला तो 10 किलोमीटर जाणार. म्हणजे 8 ते 9 आणि 9 ते 10 10 किलोमीटर 10 km/h ने. ओके. तर मग किती वाजता तो बी ए ला ओलांडेल? तर 10 वाजता तो बी हा ए ला ओलांडेल. सकाळी 10 वाजता. तर पुढचा प्रश्न काय म्हणतो की 21 गाई 15 म्हशीच्या खाद्य एवढे चरतात. तर किती गाई 105 म्हशीच्या खाद्य एवढे चरतील? गाई आणि म्हशी. 15 म्हशीचं खाद्य 21 गाई चरतात. तर 105 म्हशीचं खाद्य किती गाई चरणार? तर याचं x इक्वल टू 105 गुणाकार 21 अपॉन 15. भाग देऊ आपण याला. 3 5 15 3 7 21 5 1 5 5 दुनी 10 5 1 5 21 गुणिला 7 21 7 147 जे आपलं उत्तर. पुढचा प्रश्न काय म्हणतो की एका बँकेत 1264 रकमेची वार्षिक 5% दराने 3 वर्षासाठी किती रक्कम मिळेल? तर बँकेत आहे तर आपण इथं कंपाऊंड इंटरेस्ट हा फॉर्म्युला लागणार. ए इक्वल टू पी
1 प्लस आर अपॉन 100 एन पॉवर एन. पी किती दिलं आहे आपल्याला 1264. 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट किती 5%ने 100. किती वर्षासाठी 3 वर्षासाठी. आताच पाहिलं आपण की 100 जेव्हा 5ला भागतो तेव्हा 2 घडे मागे जाते. 1 प्लस 2 घडी मागे जायचं आहे तर 0.05 2020 असं पण लक्षात ठेवू शकतो. पॉवर 3. जेव्हा आपण या दोघांचा बेरीज करतो तो 1 इथे 1 येते 0.05. याला आपण गुणाकारमध्ये आहे ब्रॅकेटच्या बाहेर काढलं तर 1.05 इंटू 1.05 इंटू 1.05 यांचा गुणाकार होतो तिघांचा 1.1576 येते. ओके. आणि या दोघांचा गुणाकार येतो 1453.60 जे आपलं पहिलं उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न काय म्हणतो की 18 बांधणीकार 10 दिवसात 200 पुस्तकाची बांधणी करतात. 18 बांधणीकार 10 दिवसात 900 पुस्तकाची बांधणी करतात. दिवस खाली लिहितो आपण. तसंच 12 दिवसात 660 पुस्तकांची बांधणी किती बांधणीकार करणं. इथं बांधणीकार एकची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. तर आपण याला सॉल्व्ह करू आता. तर 18 900 आणि 10 आपण तिकडे घेऊन जाऊ. तर x इंटू 660 इंटू 10 खालचं वरती जाते आणि हे वरचं खाली येते 900 गुणिले 12. 3चा भाग जातो याच्यात. 3 त्रिक 9 2 0 3 दोन्ही 6 3 दोन्ही 6 0 आणि हा 0 कॅन्सल होतो. तर वरतं काय राहते x इंटू 22 अपॉन 12 आणि 3 36. आपण हा 18 आणि इकडे घेऊन जाऊन x इकडे घेऊन येऊ. तर x इक्वल टू 22/36 इंटू 18. 18 एक 18 18 दोन्ही 36 बे एक बे बे एक बे बे एक बे x इक्वल टू 11 जे आपलं 11 उत्तर आलेलं आहे. नळ टाकीचा प्रश्न आहे. ए बी आणि सी अशा प्रकारे उघडले आहे. बी आणि सी स्वतंत्रपणे टाकी अनुक्रमे 18 आणि 12 तासात भरतात आणि ए 15 तासात रिकामी करतो. ए वजाबाकीमध्ये येते 15 तासात रिकामी करतो. सर्व पाईप 3 एकत्र उघडले आहेत. 5 तासानंतर ए बंद केला आहे. 5 तासानंतर ए बंद केलेला आहे. तर उर्वरित टाकी किती तासात भरली जाईल. LCM काढताना मोठ्या संख्येच्या पटीत पण तिघांनी भाग जाणारी अशी संख्या घ्यावी लागते. तर 18 5 90. तर 18 5 90 येते. 15 सख 90 येते आणि 12ने जेव्हा 90ला आपण भागतो तेव्हा 7.5 हा येतो भागाकार. तर हे 2 नळ भरत आहे आणि ए हा वजा करत आहे म्हणजे रिकामी करत आहे. तर या तिघांची पण बेरीज म्हणजे ह्या दोघांची बेरीज आणि त्याच्यातून वजा 6 तर येते उत्तर 6.5. हे -6 + 5 + 7 हे सिंगल पाईपची व्हॅल्यू दाखवत आहे. त्यांना टोटल 90 वर्क डन करायचं आहे आणि ते एका तासात 6.5 तिघं मिळून टाकी भरतात. ओके. आता ते 5 तासापर्यंत ते चालूच होते म्हणजे 6.5 इंटू 5 6.5 इंटू 5 येते 32.5. ओके. आता नंतर ए बंद केलेला आहे आणि बी आणि सी हे दोघे भरत आहे आणि बी आणि सी या दोघांची व्हॅल्यू येते 12.5. 12.5 यांना किती वेळ लागेल उर्वरित टाकी भरण्यासाठी हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. तर आपल्याला किती टाकी भरायची आहे हे काढू. म्हणजे 90 टाकी भरायची होती टोटल पण भरल्या गेली आहे 32.5. याचा आहे 32.5.
यांची वजाबाकी येते 57.5. 57.5 त्यांना ए आणि बी म्हणजे टोटल वर्क करतात बी आणि सी 12.5. त्यांना 57.5 टाकी भरायची आहे. तर पहिल्या तासात ते 12.5 भरणार, दुसऱ्या तासात ते 12.5 भरणार, तिसऱ्या तासात ते 12.5 भरणार आणि चौथ्या तासात ते 12.5 भरणार. या चौघांचीही बेरीज होते 50. आता त्यांना 7.5 भरायचं आहे म्हणजे 4 तास आणि समथिंग काहीतरी येणार. तर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये 4 तास आणि 36 मिनिट आलेला आहे, बाकी कुठेच नाही आहे, म्हणून आपला ऑप्शन क्रमांक 1 बरोबर येईल. गणित आणि बुद्धिमत्तेचे आपण टोटल 25 प्रश्न पूर्ण पाहिले. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा आणि तलाठीचे पूर्ण शिफ्ट 57 शिफ्टचे पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे, ते पण डेली. म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.